नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मंगळवारची बैठक स्थितीतील आसने करणार आहोत. यामध्ये योगमुद्रा, अर्धमत्स्येंद्रासन सारख्या आसनांची प्रॅक्टिस करणार आहोत. यामागील व्हिडिओत आपण मंगळवारची विपरीत शयन म्हणजे पालथे झोपून करायचे आसनांची प्रॅक्टिस केलीत. आता बैठक स्थितीतील आसने करणार आहोत. प्रत्येक दिवसाचे वेगवेगळ्या स्थितीतील आसनांचे वैशिष्ट्य हे की आपले शरीर आणि त्याचे अवयव स्नायूंना वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळ्या अँगलने ताण आणि दाब मिळतो. त्याने शरीराची लवचिकता वाढते. तसेच रक्तवाहिन्यांना पण हलकासा ताण आणि दाब मिळतो. रक्ताभिसरण चांगले राहते. जसजसे आपले वय वाढत जाईल तसतसे शरीर रिजिड होत जाते. सांध्यातील लवचिकता कमी होत जाते. ती लवचिकता टिकवण्याचे काम रोज योगासनाचे प्रॅक्टिस केल्याने होत राहते. म्हणून नियमित योगासने करावीत. चला आता आपण ही मंगळवारची बैठक स्थितीतील आसने करूया. प्रथम पद्मासन किंवा मांडी घालून बैठक स्थितीमध्ये येऊया. हात गुडघ्यावरती. आता श्वास भरत योग मुद्रेसाठी हात मागे घेऊया. श्वास सोडत कमरेतून खाली झुकायचं आहे. कपाळ जमिनीला टेकायचं आहे. त्यासाठी डोके, खांदे, कोपर, हात, पाठ सगळं ढिलं सोडा. हातांना ताण नको. श्वास चालू राहू दे. प्रत्येक श्वास सोडत 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 खाली 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 जायचंय. आता श्वास भरत वरती येऊया. हात परत गुडघ्यावरती. आता श्वास भरा. श्वास सोडत डावा कान डाव्या गुडघ्याकडे. या आसनामध्ये पोटाला डाव्या बाजूला येणारा दाब, उजव्या बाजूला येणारा ताण अनुभवूया. सरळ श्वास भरत वरती. श्वास सोडत उजवीकडे. उजव्या पायाच्या गुडघ्यावरती उजवा कान टेकायचा आहे. श्वास भरत सरळ. आता परत श्वास भरूया. श्वास सोडत मानेला पीळ घ्यायचं आहे. उजवा कान डाव्या पायाच्या गुडघ्यावरती टेकूया. मानेला पीळ. सरळ. आता परत श्वास भरा. मानेला पीळ घ्या. डावा कान उजव्या गुडघ्याकडे. श्वास चालू राहू दे. कमरेतून खाली झुकतोय आपण. श्वास भरत सरळ. आता पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दळण करायचं आहे आपल्याला. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. पुढे जाताना श्वास सोडूया. मागे येताना श्वास भरूया. कंबर पोटातील स्नायूंना चांगलं मर्दन होतं. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे. मागे येताना भरायचं आहे. जात्यावर धान्याचं दळण करतात तीच स्थिती. दहा वेळा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. सरळ. पायामध्ये अंतर तसंच राहू दे. श्वास भरत हात वरती घेऊया.
श्वास सोडत डावीकडे, डाव्या पायाच्या गुडघ्यावरती कपाळ टेकूया. कमरेतून खाली झुकायचं आहे. हाताने पायाच्या कडा किंवा डाव्या पायाचा अंगठा पकडा. श्वास चालू राहू दे. सरळ उजवीकडे. आता उजव्या पायाच्या गुडघ्यावरती कपाळ टेकले आपण. श्वास चालू राहू दे. सरळ. आता आपल्याला अर्धमत्स्येंद्रासन करायचं आहे. प्रथम उजव्या पायाची गुडघ्यामध्ये घडी घालायची आहे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा घाला. पाठीच्या मणक्याला पीळ घ्यायचं आहे. मानेला सुद्धा पीळ घेऊया. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडला आहे आपण. अर्धमत्स्येंद्रासन. सरळ. आता डाव्या पायाची घडी घालूया. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डाव्या हाताने आता उजव्या पायाला विळखा घालायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडूया. पाठीला पीळ, मानेला सुद्धा पीळ घेऊया. अर्धमत्स्येंद्रासन. श्वास चालू राहू दे. सरळ. यातीलच एक सोपा प्रकार करूया. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या पोटरीच्या पलीकडे. उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा. पाठ सरळ राहू दे. मानेला सुद्धा पीळ घेऊया. हा थोडा सोपा प्रकार आहे. सरळ. आता उजवा पाय डाव्या पायाच्या पोटरीच्या पलीकडे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या चवड्याला पकड घ्या. पाठीचा मणका सरळ राहू दे. मानेला सुद्धा पीळ घ्या. पोट ढिले सोडा. सरळ.